नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 41। प्रोफेसर देसाई हॉलमध्ये पुस्तक वाचत बसले होते. अदिती आणि नताशा गप्पा मारत आत आल्या. प्रोफेसर देसाई यांना समोर सोफ्यावर बसलेलं पाहून नताशा जागीच थबकली. गुड इव्हनिंग सर, नताशा म्हणाली. या मिस नताशा, बसा, तुमचीच वाट पाहत होतो, प्रोफेसर म्हणाले. तसे नताशा खुर्चीवर घाबरत बसली, कारण तिला माहीत होतं सर काय बोलणार आहे ते. मिस नताशा, आता गॅदरिंग संपले की कॉलेजला सुट्टी सुरू होईल आणि त्यानंतर तुमची फायनल एक्झाम आहे. मी असं ऐकलं आहे की तुम्हाला 2 सब्जेक्टमध्ये केटी मिळाली आहे, प्रोफेसर म्हणाले. तसे नताशाने खाली मान घातली. तिला काय बोलावं ते सुचत नव्हतं. सर, मी आता मन लावून स्टडी करेल. या फायनलला मी ऑल क्लिअर होऊन दाखवेल, नताशा म्हणाली. माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही नक्कीच करून दाखवाल, प्रोफेसर म्हणाले. तसा नताशाने सुटकेचा श्वास घेतला. किचनमधून खाण्याचा सुगंध सुटला होता. आज आईने नॉनव्हेज बनवलं होतं. नताशाला असं झालं होतं कधी एकदाचं जेवायला बसते. प्रोफेसर उठले व आपल्या रूमच्या दिशेने जाण्यासाठी निघाले. नताशा, अदिती, तुम्ही आता जेवणार आहात का नंतर बसणार आहात, आईने विचारलं. मला आता चालेल, असेही घरी जायचं आहे ना, नताशा म्हणाली. तसे प्रोफेसर देसाई यांनी तिला आवाज दिला. मिस नताशा. येस सर, नताशा म्हणाली. गॅदरिंग संपल्यानंतर तुम्ही तुमचं सामान घेऊन इथे राहायला येणार आहात. अदितीसोबत तुमचा स्टडी होईल आणि काही समजलं नाही तर मी तुमच्या मदतीला असेल, प्रोफेसर म्हणाले. तसे नताशाला चक्कर यायची बाकी राहिली होती. पण सर, डॅड, नताशा म्हणाली. तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या डॅडला फोन करून सांगेल. मला खात्री आहे ते नाही म्हणणार नाही, प्रोफेसर म्हणाले व निघून गेले. नताशाची तर भूक मरून गेली होती. इथे प्रोफेसर देसाईसोबत स्टडी, तेही त्यांच्या घरी राहून, तिला विचार करूनच भीती वाटत होती. आधीच तिला अभ्यास करायचा कंटाळा येत होता. परंतु हे ऐकून अदिती आणि आई खूप खुश झाल्या होत्या. ग्रेट, आता तू इथेच राहणार माझ्यासोबत. मी खूप खुश आहे. नताशा, मी ना तुझ्यासाठी माझे हाफ कबर्ड मोकळे करते. तू तुझे कपडे त्यामध्ये ठेव. अजून काही हवं असेल तर आत्ताच सांग, अदिती बोलत होती. नताशा, काय झालं? चेहरा का पडला आहे? तुला आवडेल ना इथे, आईने विचारलं. मला आवडेल आंटी, पण स्टडी, तेही सरांसोबत नको ना, नताशा म्हणाली. इतकं काय घाबरायचं? तू काळजी करू नको, मी आहे ना. हा, पण मन लावून अभ्यास करायचा. मला तुमच्या दोघींना चांगल्या मार्कने पास झालेलं पाहायचं आहे, आई नताशाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. प्लीज ना नताशा, आपण मस्ती पण करूयात, प्रॉमिस, अदिती म्हणाली. तशी नताशा हसली. आंटी, मी काय बोलत होते, मला ना भूक लागली आहे. मी आधी जेवण करून घेते, नताशा म्हणाली. तशी अदिती आणि आई हसली. हो बाई, वाढते, बस तू, आई म्हणाली. अजिंक्य एकटाच बसून विचार करत होता. त्याचं अदितीवर प्रेम होतं, परंतु अजून त्याने तिला प्रपोज केलं नव्हतं. त्याने ठरवलं होतं की या व्हॅलेंटाईन डेला अदितीला प्रपोज करायचं. आता तो दिवसही
लवकर येणार होता, परंतु त्याला मनातून खूप भीती वाटत होती. अदिती हो बोलेन ना. तिच्या डोळ्यात त्याला स्वतःविषयी काळजी दिसते, परंतु तिचं खरंच आपल्यावर प्रेम आहे की नाही हे त्याला माहीत नव्हतं. कसला विचार करत आहे? रमेशने विचारलं. अदितीचा विचार करत होतो. तिच्या मनात माझ्याविषयी काय आहे हे अजून मला माहीत नाही, अजिंक्य म्हणाला. कम ऑन अजिंक्य, जितकं तू तिच्यावर प्रेम करतो ना, त्याच्यापेक्षा जास्त ती तुझ्यावर करते. तिच्या डोळ्यात दिसतं ते. जी व्यक्ती आपली सर्वात जास्त काळजी करते ना, तोच आपल्यावर जास्त प्रेम करतो. अदिती तुझ्या लाईफमध्ये आली की तुला तुझी फॅमिली मिळेल. फक्त अदितीच नाही, तर प्रोफेसर देसाई आणि अदितीच्या आई हेही तुला मुलाप्रमाणे वागवतील, रमेश म्हणाला. आधी मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. अदितीला आयुष्यभर सुखात ठेवायचं आहे. मगच मी प्रोफेसर देसाई यांच्याकडे अदितीचा हात मागेल, अजिंक्य निर्धाराने म्हणाला. आता एक्झाम झाले की त्याला जॉबसाठी प्रयत्न करायचे होते व खूप कमी वेळात काहीतरी बनवून दाखवायचे होते. आज कॉलेजमधील वातावरण रोमॅन्टिक होते. का नाही असणार? ज्या दिवसाची कॉलेजचे तरुण तरुणी वर्षभर वाट पाहत होते, आज तो दिवस होता. प्रत्येक तरुणांच्या हृदयांच्या भावना व्यक्त करण्याचा दिवस होता. स्वतःच्या मनात दडून ठेवलेलं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस होता. आज मुलांनी कॉलेजमध्ये ड्रेस थीम ठेवली होती. मुली रेड कलरचा ड्रेसमध्ये होत्या, तर मुले ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये आले होते. व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे कितीतरी मुलांच्या हातात रेड रोज होते. काही कपल प्रपोज ॲक्सेप्ट केल्यामुळे खुश होते, तर काही तरुण प्रेमात नकार मिळाला म्हणून चेहरा पाडून बसले होते. अदिती कॉलेजमध्ये आली. आज तिने रेड कलरचा सिंपल चुडीदार घातला होता, ज्यावर रेड कलरची नेटेड ओढणी घेतली होती. मोकळे केस, कानात रेड कलरचे नाजूक खड्यांचे इयरिंग, कपाळावर लाल छोटी टिकली. तिने खांद्यावरची बॅग एकसारखी केली व चालत चालत गेटच्या आतमध्ये आली. मुले आपलेच धुंदीत होते. तिची नजर नताशाला शोधत होती, परंतु ती कुठेच दिसत नव्हती. म्हणून तिने नताशाला कॉल केला. हॅलो नताशा, कुठे आहे तू? अदितीने विचारलं. ओ शिट, सॉरी अदू, मी सांगायचं विसरले. विनयचा कॉल आला होता. त्याने मला व्हॅलेंटाईन पार्टीसाठी इन्व्हाइट केलं आहे, म्हणून आज मी कॉलेजमध्ये येणार नाही, नताशाने सांगितलं. इट्स ओके, तू एन्जॉय कर. आपण उद्या भेटूयात. अदितीने कॉल कट केला व कॉलेजच्या गार्डनमध्ये एका बाकावर बसून आजूबाजूला पाहत होती. आजपर्यंत तिला कोणत्याही मुलाने प्रपोज केलं नाही, म्हणून तिला या दिवसाचं खास आकर्षण नव्हतं. परंतु आपल्याही आयुष्यात कोणीतरी प्रेम करणारं येईल, तेव्हा आपणही या सर्वांचा आनंद घ्यायचा, हे तिने ठरवलं होतं. ती तिच्याच विचारात होती. अजिंक्य तिला तिच्याच दिशेने येताना दिसला. त्याने ब्लॅक कलरचा शर्ट व ब्लॅक जीन्स घातली होती. हाताच्या स्लीव्स मुडपल्या होत्या. त्याने स्टाईलने एका हाताने केस मागे घेतले. आज तो खूप हॉट दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर कातिल स्माईल होती. त्याला पाहून अदितीने नजर चोरली, परंतु अजिंक्यची नजर अदितीवर खेळली होती.
तिला आजच्या दिवशी प्रपोज करायचं हे त्याने मनाशी ठरवलं होतं. परंतु आता त्याला भीती वाटत होती. आजपर्यंत त्याने कधीच कोणत्या मुलीला प्रपोज केलं नाही. अदिती आपल्याला हो बोलेल का नाही या विचाराने आणखी त्याला दडपण आलं होतं. तो तसाच तिला लांबून पाहत होता. तितक्यात रमेश त्याच्या जवळ आला. ओय मजनू, वर्ष झालं तुम्ही तिला पाहत आहात. आता जावा आणि आपल्या प्रेमाची कबुली द्या. जहापणा, रमेश हसत म्हणाला. तुला बोलायला काय जाते? माझी अवस्था काय झाली हे मलाच माहीत, अजिंक्य म्हणाला. हे पहा अजिंक्य, आता वेळ घालवण्यात अर्थ नाही. हे तुझं शेवटचं वर्ष आहे. यानंतर तू अदितीपासून काही दिवसांसाठी दूर जाणार आहे. त्याआधी तुझ्या मनातील भावना तिच्यासमोर व्यक्त कर. आणि असेही आज प्रेम करणाऱ्यांचा दिवस आहे. अदिती तुला नक्कीच हो बोलेन. जा आता. अदितीला आमची भाभी बनवण्याची प्रोसेस आजपासून सुरू कर, रमेश म्हणाला व निघून गेला. अजिंक्यला आता जाम दडपण आलं होतं. त्याने चेहरा निर्विकार केला व अदितीच्या दिशेने गेला. हाय, आज एकटीच? नताशा आली नाही? अजिंक्य काहीतरी बोलायचं म्हणून बोलला. ती आज येणार नाही. तिला बाहेर जायचं आहे. मी पण आता लायब्ररीमध्ये चालले होते, अदिती नजर चोरत म्हणाली व जाण्यासाठी निघाली. अजिंक्यची नजर तिला बेचैन करत होती. अजिंक्य कधी बोलला नाही, परंतु अदितीला त्याच्या नजरेत स्वतःविषयी प्रेम दिसत होतं. थांब अदू, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे, अजिंक्य म्हणाला. तशी अदितीच्या हृदय जोरजोरात धडधड करायला लागलं. आता अजिंक्य काय बोलणार याचा ती विचार करत होती. अजिंक्य तिच्यासमोर उभा राहिला व एकटक तिच्याकडे पाहत होता. अदितीनेही नजर वर केली व त्याच्या डोळ्यात पाहिलं. आज तिची नजर वेगळी भासत होती. तिने नजर खाली झुकवली. अजिंक्य काय बोलणार याचा तिला अंदाज आला होता. अजिंक्यने त्याच्या शर्टाच्या आतून एक लाल कलरचं गुलाब बाहेर काढलं व अदितीच्या समोर धरलं. हॅप्पी व्हॅलेंटाईन डे, अजिंक्य म्हणाला. तसे अदितीने फूल घेतलं व जायला वळणार अजिंक्यने तिचा हात पकडला. मला आयुष्यभरासाठी हा हात असाच हातात घ्यायचा आहे, कधीही न सोडण्यासाठी. आय लव्ह यू साजन, अजिंक्य एका दमात म्हणाला. अदितीला काय बोलावं ते सुचत नव्हतं. तिने लाजून नजर खाली झुकवली. बोल ना साजन, मला तुझं उत्तर हवं आहे, अजिंक्य म्हणाला. मला उशीर होतोय, अदिती म्हणाली. बोलताना तिचे होठ थरथरत होते. आज पहिल्यांदा तिच्या आयुष्यात हा सुंदर क्षण आला होता, म्हणून ती निशब्द झाली होती. अजिंक्यलाही तिच्या मनाची घालमेल समजली. त्याने स्वतःच्या गळ्यातील सिल्वर चेन काढली, ज्यामध्ये सुंदर असं लॉकेट होतं. अदिती जेव्हा अजिंक्यला पहिल्यांदा बसमध्ये भेटली होती तेव्हा हेच लॉकेट त्याच्या गळ्यात होतं. हे घे अदू, तू हे लॉकेट घातलं तर मी समजेल तुझा होकार आहे. आणि असेही माझी जबरदस्ती नाही. तू नकार दिला तरीही माझी आठवण म्हणून हे कायम तुझ्याजवळ ठेव, अजिंक्य म्हणाला आणि निघून गेला. अदिती खूप वेळ ते लॉकेट पाहत होती. तिलाही अजिंक्य आवडत होता, परंतु तिला व्यक्त होता येत नव्हतं. ती तशीच विचार करत लायब्ररीच्या दिशेने गेली. परंतु तिला हे माहीत नव्हतं की तिथेच
एका झाडाच्या मागे शालिनी उभी होती आणि तिने हे सर्व ऐकलं होतं. तिच्या हातात एक लाल गुलाबाचा बुके होता जो तिने अजिंक्यसाठी आणला होता. तो तसाच गळून खाली पडला. अजिंक्य फायनली अदितीवर प्रेम करतो हे तिला कळून चुकलं होतं. तिने डोळ्यातील पाणी पुसलं व तशीच तिथून निघाली. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.